रिटेन्शन ऑफ प्लासेंटा म्हणजे ROP हे इतर प्राण्यांपेक्षा गाय आणि म्हशींमध्ये जार अडकणे हे सामान्यपणे जास्त वेळेला पाहण्यात येतं. गर्भाशयात गर्भाशयाच्या भिंतींना गर्भाच्या आवरणाने चिकटून असते. गर्भ आवरण व गर्भाशय ज्या ठिकाणी चिकटून असतो त्याला प्लॅसेंटम असं म्हणतात. मातेकडच्या प्लॅसेंटमला करंकल तर गर्भाकडच्या भागाला कॉटिलेडन असं म्हणतात. गाय व म्हशींमध्ये 100 ते 125 कॉटिलेडन असतात. याद्वारेच गर्भाला मातेकडून अन्न पुरवठा होत असतो. गर्भाशयात गर्भाची वाढ होत असते. गर्भावस्थेनंतर गाय व्यायल्यानंतर जार 6 ते 24 तासात बाहेर टाकला जातो. संपूर्ण जार बाहेर पडणं हे महत्त्वाचे असते. जर काही प्रमाणात जार गर्भाशयाला अडकून राहिल्यास जंतूंचे संक्रमण होऊ शकते. यालाच जार अडकणे अथवा रिटेन्शन ऑफ प्लॅसेंटा ROP असं म्हणतात. जार अडकण्याची प्रमुख कारणे गर्भाशयाचे आकुंचन कमी होणे, प्लॅसेंटमला सूज असणे, जार जे गर्भाशयाच्या बाहेर अडकलेले असते त्याला धूळ, शेण, माती यातून जंतूंचे संक्रमण होऊ शकते. जार अडकण्याच्या परिस्थितीतून मेट्रायटिस, एंडोमेट्रायटिस, पायोमेट्रा होण्याचा पण धोका असतो, ज्यामुळे जनावरांची प्रजनन क्षमता पण कमी होऊ शकते. जार अडकण्याच्या परिस्थितीवर सध्या प्रचलित असलेली उपचार पद्धती म्हणजे हार्मोन उपचार पद्धती आणि हाताने जार बाहेर काढणे. पण या पद्धतीत जार पूर्णपणे बाहेर काढण्यात येईलच याची शाश्वती नसते. जसे की हार्मोनमुळे गर्भाशयाची आकुंचन प्रसरण क्षमता वाढते, पण कॉटिलेडनची सूज कमी होऊ शकत नाही. त्यामुळे बहुतेक वेळी हातानेच जार बाहेर काढावा लागतो. पण हाताने जार काढणे हे टाळलेच पाहिजे, कारण यामुळे गर्भाशयाला इजा होऊ शकते. तसेच जंतूंचे संक्रमण पण होऊ शकते व काही प्रमाणात जार गर्भाशयातच राहू शकतो व ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला उपचारासाठी काही औषधे गर्भाशयात टाकावी लागतात. तसेच हाताने जार काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. ही सर्व जार काढण्याची मेहनत टाळण्यासाठी एक संपूर्ण उपाय, ज्यामुळे मेहनत पण कमी होईल व जनावराला त्रास पण होणार नाही, यासाठी इंटाज घेऊन येत आहे भारतात प्रथमच रोपिटाज आयुर्वेदिक गर्भाशयात टाकण्याचं बोलस. रोपिटाज जार अडकण्याच्या मूळ कारणांवर जादूसारखं काम करतं. रोपिटाज जार पूर्णपणे बाहेर काढण्यास मदत करते. रोपिटाज बोलस गर्भाशयात पटकन विरघळते. तसेच कॉटिलेडन व कॅरॅंकलचा आकार छोटा करून गर्भाशयाची आकुंचन प्रसरण क्षमता वाढवते. या व्यतिरिक्त रोपिटाज अँटीसेप्टिक, ॲनल्जेसिक व सॅडेटिव्ह म्हणून पण काम करते. रोपिटाजमध्ये 5 आयुर्वेदिक औषधी आहेत जी जार अडकवण्यावरील उपचारात फार चांगले काम करतात. क्वेर्कस इन्फेक्टोरिया, मेन्था पिपरिटा, टंकन क्षार आणि कर्कुमा लोंगा प्लॅसेंटोमची सूज कमी करण्यात तसेच रक्तनळी आकुंचित करण्याचे काम करतात. टंकन क्षार आणि सिसमप्लोस्परिरा गर्भाशयाचे आकुंचन प्रसरण वाढविण्यास मदत करतात. कर्क्युमा लोंगा आणि टंकन क्षार अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल म्हणून पण काम करतात. रोपिटासचे फायदे: जार पटकन बाहेर पडण्यासाठी व तसेच हाताने काढण्याची मेहनत कमी करण्यासाठी, जार बाहेर काढण्यासाठी सुरक्षित उपाय आणि रोपिटाज सोबत इतर उपचार करण्याची गरजही नाही. रोपिटाज 4 बोलसच्या स्ट्रीपमध्ये हातमोज्यांसमवेत उपलब्ध आहेत. रोपिटाज गर्भाशयात टाकावे आणि रोपिटाज जार अडकवण्यावर एक उत्कृष्ट उपाय आहे.